मित्रा, तू इतका अस्वस्थ का आहेस? सकाळी उठल्यापासून मनात चिंता असते. दिवसभर उद्याची काळजी आणि रात्री झोपतानाही मन शांत होत नाही. बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असले तरी मनात सतत विचारांचे वादळ सुरू असते. जर मी अपयशी ठरलो तर? जर माझे प्रयत्न निष्फळ ठरले तर? जर लोकांनी मला अपयशी म्हटले तर? अशा विचारांमुळे तू नकळत स्वतःलाच दुर्बल करत असतोस. पण एकदा अर्जुनाचा विचार करून पहा. आज ज्या गोष्टीची तुला भीती वाटते त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संकटातून अर्जुन जात होता. महाभारतात अभिमन्यूचा अन्यायानं मृत्यू झाला. तो धक्का अर्जुनासाठी असह्य होता. दुःख, राग आणि वेदना यांच्या प्रभावाखाली त्यानं एक कठोर प्रतिज्ञा केली. तो म्हणाला, उद्याच्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा पराभव केला नाही तर मी स्वतः अग्नीत प्रवेश करेन. ही केवळ युद्ध जिंकण्याची गोष्ट नव्हती, तो त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी संपूर्ण कौरव सैन्य अर्जुनाला रोखण्यासाठी उभे होते. वेळ पुढे सरकत होती. सूर्य मावळत होता. त्या क्षणी अर्जुनही मी अपयशी ठरलो तर या भीतीत अडकला असता तर तो लढूच शकला नसता. परंतु त्यानं भीतीला स्वतःवर वर्चस्व गाजवू दिले नाही. त्यानं केवळ आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केले आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. मित्रा, तूही एक गोष्ट समजून घे. तू ज्या भविष्याची भीती बाळगतोस ते भविष्य अद्याप आलेलेच नाही. तुझ्या अर्ध्याहून अधिक चिंता या प्रत्यक्ष समस्यांमुळे नसून मनानं निर्माण केलेल्या कल्पनांमुळे असतात. समजा एखाद्या कामात अपयश आले. काही लोक बोलतील, काही दिवस मन खिन्न होईल, पुन्हा प्रयत्न करावा लागेल. पण आयुष्य तिथेच संपत नाही. अर्जुनानं तर जीवाची बाजी लावली होती तरीही तो मागे हटला नाही. मग तुझी परिस्थिती त्याहून कठीण आहे का? लक्षात ठेव, समस्या नेहमी मोठी नसते, मात्र तिची भीती खूप मोठी वाटते. मन सतत तुला घाबरवत राहते. कधी अपयशाची कल्पना दाखवते, कधी लोकांच्या बोलण्याची आठवण करून देते आणि त्यामुळे तू वर्तमान क्षण जगायलाच विसरतोस. अर्जुनाचे मनही एकदा डळमळले होते. तेव्हा मी त्याला एकच गोष्ट सांगितली, तुझे कर्तव्य करत राहा, फळाची चिंता करू नकोस. कारण जो माणूस सतत केवळ परिणामाचाच विचार करतो त्याचे मन कधीच शांत राहत नाही. म्हणून उद्याची चिंता करण्यापेक्षा आजचे एक पाऊल योग्य रीतीनं टाक. हळूहळू पुढे चालत राहा, पण भीतीमुळे थांबू नकोस. आणि नेहमी लक्षात ठेव, कुरुक्षेत्राच्या रणांगणात मी अर्जुनाचा सारथी होतो. आजही जो माणूस श्रद्धा आणि विश्वासानं पुढे चालत राहतो त्याच्या जीवनाचा सारथी मीच असतो. जेव्हा तुझे मन घाबरेल तेव्हा काही क्षण शांत बस, माझे नाव स्मरण कर. मग स्वतःला एक प्रश्न विचार, खरंच परिस्थिती एवढी वाईट आहे की माझे मनच मला घाबरवत आहे? बहुतेक वेळा तुला उत्तर मिळेल, भीती ही परिस्थितीपेक्षा खूप मोठी वाटत होती. म्हणून मित्रा, विनाकारण इतका ताण घेऊ नकोस. आयुष्यातील कठीण काळ म्हणजे शेवट नसतो. अनेकदा हाच कठीण काळ माणसाला अधिक सक्षम बनवतो. विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि कोणतीही परिस्थिती आली तरी माझे नास कधी सोडू नकोस. कारण जेव्हा संपूर्ण जग तुझी साथ सोडते तेव्हाही मी तुझ्यासोबत तुझा सारथी म्हणून उभा असतो.